नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासिकेमध्ये आपण 2 ते 6 पर्यंतच्या कसोट्या पाहिल्या होत्या. आज आपण 7 ते 12 कसोट्या पाहू. आता सुरुवातची पहिली कसोटी 7ची कसोटी. 7च्या कसोटीमध्ये आपल्याला दिलेल्या ज्या संख्या, जी कोणती संख्या दिलेली असेल त्याला 7नं भाग जातो की नाही हे पाहण्याकरिता, समजा उदाहरणार्थ 147, अशा वेळेस आपल्याला काय करायचा, हा जो शेवटचा अंक आहे, एकक स्थानवर जो कोणता अंक असेल त्याचं दुप्पट करायचं आहे. 7चे दुप्पट आपण जर करू तर 14. मग राहिलेल्या संख्यामधून जे 7च्या अलीकडची संख्या आहे, जेवढ्या असतील त्या राहिलेल्या संख्यामधून ती संख्या मायनस करायची. आता 14मधून 14 गेल्यानंतर बाकी 0 उरली. याचा अर्थ जर बाकी 0 येत असेल तर त्या संख्येला 7नं निशेष भाग जातो. आता एखादी समजा आपण मोठी संख्या घेऊ, 4123 ही संख्या घेतली आपण. आता पण यावेळेस पण आपल्याला काय करायचं आहे, शेवटचा जो एकक स्थानचा अंक आहे 3, याचे दुप्पट करायचे आहे 6. 412मधून 6 मायनस केल्यावर शिल्लक राहील 406. आता 406ले 7नं भाग देणं म्हणजे पुन्हा मोठी प्रोसेस करणं आलं. त्याच्यापेक्षा आपण पुन्हा अजून काय करायचं, एक स्टेप अजून वाढवू. आपण या 6चे अजून दुप्पट करू 12. आणि 40मधून 12 गेल्यानंतर जे 28 शिल्लक राहतात 28. या 28 हा 7च्या टेबलमध्ये येणारी संख्या आहे. याचा अर्थ या संख्येला सुद्धा 7नं निशेष भाग जातो. थोडक्यात लक्षात काय घ्यायचं, 7च्या कसोटीमध्ये एक तर बाकी 0 आली पाहिजे किंवा 7च्या पट्टीत म्हणजे 7नं भाग जाणारी संख्या आली पाहिजे. कोणती 2 अंकी संख्या जर आली त्याला आपण 7नं भाग देऊन पाहू शकतो. एखादं जास्तीचं उदाहरण घेऊ आपण समजण्याकरिता. आता ही 379 आहे अंक आहे. आता आपल्याला या काय करायचं, 9चे दुप्पट करायचे आहे. 9चे दुप्पट झाले 18. आणि 37मधून 18 आपल्याला मायनस करून घ्यायचं आहे. आता 17मधून 8 गेले, 9 राहिले, 2मधून 1, 19. आता 19 या अंकाला 7नं भाग नाही जात. याचा अर्थ या संख्येला 7नं भाग जाणार नाही. आता व्हिडिओला थोडंसं स्टॉप करून तुम्ही 679 या संख्येला 7नं भाग जातो का हे स्वतः करून पाहू शकता. याचं तुम्ही पहा. आता 8ची कसोटी पाहू आपण. 8च्या कसोटीमध्ये आपल्याला जसं आपण 4च्या कसोटीमध्ये शेवटचे 2 अंक किंवा 2 शून्य पाहत होतो, तशा 8च्या कसोटीमध्ये शेवटचे 3 अंक पाहायचे आहे आपल्याला. शेवटचे 3 अंक किंवा जर शेवटी 3 शून्य असतील, 3 शून्य, तर त्या संख्येला निश्चितपणे 8नं भाग जातो. या दोनपैकी एक हे पूर्ण झाली पाहिजे, तेव्हाच त्या संख्येला 8नं निशेष भाग जाईल. संख्या कितीही मोठी असो, जेव्हा शेवटचे 3 अंक पाहायचे आहे आपल्याला, उदाहरणार्थ समजा 20,256. आता 20,256 या अंकाचे आपण शेवटचे 3 अंक जर पाहिले तर 256 या अंकाचं आपल्याला काय करायचं, शेवटच्या 3 नंबरला भाग देऊन पाहू. 256 भागीला 8, 8 त्रिक 24. आता 25मधून 24 गेले, 1 राहिले, 8 दोन्ही 16, म्हणजे पूर्ण भाग गेला. याचा अर्थ या शेवटच्या 3 नंबरला जर पूर्ण भाग जात असेल तर या दिलेल्या एवढ्या मोठ्या संख्येला सुद्धा पूर्ण भाग जाईल. एखादी संख्या शेवटी 3 शून्य आहे, समोर काही असो, शेवटी 3 शून्य आहे, याचा अर्थ या संख्येला सुद्धा 8नं निशेष भाग जाईल. म्हणजे 8च्या कसोटीमध्ये आपल्याला शेवटचे 3 अंक महत्त्वाचे आहे. शेवटच्या 3 अंकाला जर 8नं भाग जात असेल तर असलेल्या संपूर्ण संख्येला सुद्धा 8नं भाग जातो. आता आपण 9ची कसोटी पाहू. जशी आपण मागच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल 3ची कसोटी पाहिली होती. 3ची कसोटी म्हणजे संख्याचे आपण प्लस करत जाऊ आणि प्लस केल्यानंतर त्या संख्येला जर 3नं भाग जात असेल तर राहिलेल्या म्हणजे त्या पूर्ण संख्येला 3नं भाग जात होतं. आता जसं उदाहरणार्थ एक संख्या घेऊ आपण, 3285. आता आपल्याला याचं काय करायचं आहे, या समान संख्यांचा बेरीज करायची आहे. 3 आणि 2 5, 5 आणि 8 13, 13 आणि 5 18, याची बेरीज येऊन राहिली 18. 18ला 9नं भाग जातो का पाहायचा आहे. 9 दोन्ही 18, पूर्ण भाग गेला. याचा अर्थ या संख्येच्या बेरजेला जर 9नं भाग जात असेल तर या संख्येला सुद्धा 9नं निशेष भाग जातो. कोणती संख्या एखादी व्यतिरिक्त आपण 99 ही संख्या घेतली.
समजा 9927 ही संख्या घेतली. 9 आणि 9 18, 18 आणि 2 20, 20 आणि 7 याची बेरीज झाली 27. आता 27 या अंकाला 9 भाग जातो का? 9 त्रिक 27. याचा अर्थ 27ले जर 9 भाग जात असेल तर दिलेल्या या संख्येला सुद्धा 9 निशेष भाग गेला पाहिजे. आता आपण 10ची कसोटीवर येऊ. 10ची कसोटी एकदम सोपी आहे. आपल्याला 10च्या कसोटीमध्ये समोर काय अंक आहे हे नाही पाहायचे आहे. फक्त शेवटचा एकक स्थानचा अंक जर 0 असेल तर त्या संख्येला 10ने निशेष भाग जातो. 0 व्यतिरिक्त इतर कोणतेही अंक असतील तर त्या संख्येला 10 भाग जाणार नाही. आता 11ची कसोटी पाहू आपण. 11ची कसोटी जशी आपण 7ची कसोटी पाहिली होती, शेवटचा अंक आपण दुप्पट करून राहिलेल्या याच्यातून वजाबाकी करत जाऊ. पण या 11च्या कसोटीमध्ये थोडंसं आपल्याला वेगळं करायचं आहे. 11च्या कसोटीमध्ये आता एक संख्या घेऊन राहील 1067. आपल्याला काय करायचं, एक अंक सोडून एक अंकाची बेरीज करायची आहे. 1 आणि 6 झाले 7, 0 आणि 7 झाले 7. मग 7मधून -7 केले, उत्तर आलं 0. 0 जर उत्तर येत असेल तर या 1067ला सुद्धा 7नं निशेष भाग जातो. आता एखादी व्यतिरिक्त अजून 11नं भाग जाणारी संख्या घेऊ आपण. 572. आता 5 आणि 2 झाले 7 आणि या 7ले कोणतंच जोडी नाही म्हणजे तो एकटा राहील. 7मधून 7 मायनस केल्यावर पुन्हा बाकी 0 आली. याचा अर्थ या अंकाला सुद्धा 7नं निशेष भाग जातो. आता आपल्याला प्रश्न पडेल की नुसतं 0नं भाग गेल्यावर 7नं निशेष भाग जाईल का? तर नाही. एखाद्या वेळेस समजा 9, 6, 2 आणि 2 अशी एखादा अंक असेल 9262, तेव्हा आपण एक अंक सोडून एक अंक, जो 9 आणि 6 15, 2 आणि 2 4, म्हणजे 15मधून 4 मायनस करू आपण. 15मधून 4 मायनस केल्यानंतर 11 शिल्लक राहतो. याचा अर्थ 11 हा 11च्या टेबलमधली संख्या आहे. म्हणजे या संख्येला सुद्धा 9262 या संख्येला सुद्धा 11ने निशेष भाग जातो. एक तर वजाबाकी 0 आली पाहिजे किंवा 11च्या पटीत आली पाहिजे. जसं 7च्या बाबतीत आपण पाहिलं होतं, वजाबाकी 0 आली किंवा 7च्या पटीत आली तर त्या संख्येला 7नं निशेष भाग जातो. तसंच 11च्या बाबतीत सुद्धा आहे. आता आपण एक शेवटची कसोटी पाहणार आहोत, 12ची कसोटी. 12ची कसोटीचा वेगळं काही असा अभ्यास करायची आपल्याला गरज नाही. ज्या संख्येला 3 आणि 4नं भाग जातो, ज्या संख्येला 3 व 4च्या कसोटीनं भाग जातो, 3 म्हणजे सर्वांची बेरीज करून आपल्याला पाहायचं आहे, आणि 4च्या कसोटीनं जर भाग जात असेल तर त्या संख्येला 12च्या कसोटीने निशेष भाग जातो. म्हणजे 3 आणि 4च्या कसोटीनं भाग जाणारी कोणतीही संख्या असेल, समजा आता एक छोटी संख्या घेऊ 24. आता 3च्या कसोटीनं पाहू. 2 आणि 4 बेरीज झाली 6, 6ला 3नं भाग जातो म्हणून 3नं भाग गेला. शेवटचे 2 अंक, याच्यात 2च अंक आहे म्हणून हे शेवटचे 2ही अंक पाहू आपण. ह्याला 4 × 24 म्हणजे 4नं पण भाग गेला. 3 आणि 4नं भाग गेला, याचा अर्थ या संख्येला 12नं पण भाग गेला पाहिजे. 12 × 12, 12 × 2 24. म्हणजे आपली जी कसोटी आहे 12ची कसोटी, 3 आणि 4नं जर भाग जात असेल तर त्या संबंधित संख्येला 12नं पण निशेष भाग जातो. आता उदाहरणार्थ एखादा अंक घेऊ आपण 120. आणि असे अंक घेऊन आपण 2च्या कसोटीने आलं, 2च्या कसोटीपासून सुरू करू. शेवटी 0 आहे म्हणून 2नं निशेष भाग गेला, कारण की 2च्या कसोटीमध्ये शेवटचा अंक 0, 0 to 4, 6, 8 असला तर 2नं भाग जातो. 3ची कसोटी, या तीनही अंकाची बेरीज करू. 1 आणि 2 3, 3 आणि 0 3, म्हणजे 3नं पण भाग गेला. 4ची कसोटी, शेवटचे 2 अंक पाहायचे आहे 20, 4 × 5 20, म्हणजे 4नं भाग जातो. 5ची कसोटी, शेवटी 0 आहे. 5च्या कसोटीमध्ये शेवटी 0 किंवा 5 असला तर 5नं भाग जातो. 6ची कसोटी, 2 आणि 3नं जर भाग जात असेल तर 6नं भाग जातो. 7ची कसोटी, या 0चे डबल. आता ज्या संख्येच्या शेवटी 0 असते, 7च्या कसोटी आपण शिकवताना हा भाग आपला राहिला होता. शेवटच्या अंकात जेव्हा 0 असते, 0चे डबल किती करू तेव्हा 0च राहील, म्हणून 0 हे अंक गहाळ करायचं आणि 2चे डबल करून 4 करायचे. 8मधून 4 गेल्यानंतर 12मधून 4 गेल्यानंतर 8 शिल्लक राहतात, म्हणजे 7च्या न पटीत येऊन राहिलं न 0 येऊन राहिलं, याचा अर्थ याला 7नं भाग जाणार नाही. 8ची कसोटी, शेवटचे 3ही अंक पाहायचे. 8 1 8, बाकी 4 राहिलं, 40 झाले. 8 5 40, याचा अर्थ याला 8नं निशेष भाग जातो. 9ची कसोटी, बेरीज करायची. याची बेरीज 3च येऊन राहिली, 1 2 3, याचा अर्थ या संख्येला 9नं भाग जाणार नाही.
10ची कसोटी शेवटी 0 आहे, 10नं भाग जाईल. 11ची कसोटी पाहू आपण. 1 आणि 0 1 आणि 2ला 2मधून 1 गेल्यावर बाकी 1 राहते. याचा अर्थ 11च्या कसोटीनं भाग जाणार नाही. 11च्या कसोटीनं कोणत्याही संख्येला भाग जाण्याकरिता एक तर वजाबाकी 0 आली पाहिजे किंवा 11च्या पटीत आली पाहिजे. आता आपण 12ची कसोटी पाहणार आहोत. 3 आणि 4च्या कसोटीनं भाग गेला, याचा अर्थ त्या संख्येला 12नं पण निशेष भाग जाईल. अशा प्रकारे तुम्ही कोणतीही संख्या घेऊन आपल्याला 2 ते 12पर्यंतच्या कसोटीनं भाग जाते की नाही याचा अधिकाधिक सराव करून आपल्या कसोट्या पक्क्या करून घेऊ शकता. धन्यवाद.